सध्याच्या काळामध्ये रस्त्यावरचे अपघात खूपच वाढलेले दिसून येत आहेत. वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते आणि वाहतुकीच्या सर्व नियमांची पायमल्ली या बाबींमुळे अपघात होत आहेत. जीवन हे अनमोल आहे. स्वतःच्या प्राणापेक्षा माणसाला दुसरे काही प्रिय असू शकत नाही. अशावेळी रस्त्यावर मात्र आपण अमर असल्यासारखे वाहन चालवतो. काही लोक तर या बाबतीत खूपच बेजबाबदार, बेपर्वाहपणे वाहन चालवतात. आपण चालवत असलेले वाहन, त्याची अवस्था कशी आहे, आपणास ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे ते पोहोचणे किती गरजेचे आहे, किंवा रस्त्यावर वाहन चालवत असताना मनामध्ये इतर काही विचार कल्लोळ असेल तर त्याचाही परिणाम वाहन चालवण्यावर होतो. चिडचिड करणारी माणसे, रागीट माणसे, निराश माणसे, चिंतित माणसे वाहन चालवत असतील तर काही क्षणामध्ये काही विपरीत घडून जाते. किंवा जे तरुण मुले असतात, तारुण्यामुळे त्यांच्यामध्ये एक बेफिकरपणा आलेला असतो आणि त्या बेफिकरपणाच्या वृत्तीमधून अनेक अपघात घडताना दिसतात. किंवा कोणते वाहन कोणत्या वापरासाठी आहे, त्याची वहन क्षमता किती आहे, कायदा काय सांगतो, या सर्व गोष्टींना तिलांजली देऊन खूपच मस्तवालपणे वाहने चालवली जातात. त्यामधून देखील अपघात घडतात. किंवा अनेक वाहने हे जुनाट असतात, नादुरुस्त असतात, अगदी तुटपुंज्या किमतीने ते खरेदी केलेले असतात. असे वाहन देखील रस्त्यावर अचानक दगा देते आणि त्यातून देखील विपरीत प्रकार घडताना दिसून येतात. दारू पिऊन वाहन चालवणे, खरं म्हणजे वाहन चालवणाऱ्यामध्ये, विशेषतः व्यावसायिक जे वाहन चालक आहेत, त्यामध्ये बहुतेक ड्रायव्हर ड्रिंक करतात, दारू पितात. परंतु दारूचे प्रमाण जे राखतात त्यांच्याकडून तर काही विपरीत घटना घडत नाही. परंतु अत्याधिक मद्यसेवन केल्याने स्वतःवरचा जो ताबा सुटतो आणि अशा वर्दळीच्या रस्त्यावर तो वाहन चालवतो, त्यावेळी निश्चितपणे अपघात ठरलेला आहे. अपघाताचं अजून एक कारण असं आहे की जे शिकाऊ ड्रायव्हर असतात किंवा नुकतेच जे ड्रायव्हर बनलेले असतात, त्यांना वाहन चालवण्याचा जास्त मोह असतो. आपण कच्चे ड्रायव्हर आहोत याचे भान ते ठेवत नाही आणि जास्तीची हिंमत ते दाखवतात आणि नको ते त्यांच्याकडून रस्त्यावर घडतं आणि यामधून देखील अनेक अपघात घडलेले आहेत. अपघातामध्ये उभ्या वाहनावर
धडक मारण्याचे प्रमाण देखील खूप आहे. की रस्त्याच्या कडेला एखादा थांबलेला ट्रक असेल किंवा हळू चाललेला एखादा ट्रक, बस वगैरे काही असेल, तर पाठीमागून वेगाने येणारी कार किंवा मोटरसायकल सरळ त्यावर जाऊन आदळते. हा एक अपघाताचा विचित्र प्रकार आहे की आपणास विधात्याने डोळे दिलेले असताना आपण मात्र त्या डोळ्यांचा वापर करत नाही आणि डोळ्यासहित आपण संपूर्ण शरीर गमावून बसतो, आपले प्राण गमावून बसतो. आपले जीवन आपण आता इतके स्वस्त करून टाकले आहे की उगीचच माणसे मरत आहेत. एवढ्या तेवढ्या चुकीमुळे माणसे आपला प्राण गमावत आहेत. ज्या बाळाला जन्म देण्यापासून त्याला वाढवण्यापर्यंत पायात काटा जरी मोडला तरी, टोचला तरी आईवडिलांना दुःख होतं. किती काळजी घेऊन ते मूल वाढवलं जातं. नंतर तेच मूल जेव्हा तारुण्यात पदार्पण करतं तर ते सर्व गोष्टी विसरतं आणि आपले प्राण गमावून बसतं. अनेक ठिकाणी एकुलता एक मुलगा असतो, कुटुंबाचा आधार असलेला कोणी मनुष्य असतो किंवा ज्याच्यावर सर्व आधारित आहेत असा एखादा व्यक्ती असतो. अशी माणसे जेव्हा अचानकपणे निघून जातात त्यावेळी त्या कुटुंबावर किंवा एखाद्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. हे आपण समजून घेतले पाहिजे. स्वतःचे प्राण आपणास महत्त्वाचे वाटलेच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या इतकेच प्राण इतरांचेही महत्त्वाचे आहे हेही आपल्याला समजले पाहिजे. हाच खरा मानवता धर्म आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना सर्व वाहन चालकांनी अत्यंत सावधपणे, अत्यंत शांतपणे, सुरक्षित पद्धतीने वाहन चालवले पाहिजे, जेणेकरून आपणही सुरक्षित राहू आणि इतरही सुरक्षित राहतील.